आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। फक्त फक्त तू हे कुणाला बी सांगू नकोस हा, प्लीज प्लीज। काय झालं? काही सिरियस आहे का? नाही नाही या नाही या पारू, ऍक्च्युली मला तुझी गरज आहे। जादूगार आहेस ना माझी। हे बघ, मला माहिती आहे तू जर माझ्या सोबत असशील ना तर सगळं व्यवस्थित होईल। DNA टेस्ट साठी माझ्या सोबत येशील का? येईल ती। ठीक आहे, मी वाट बघतो। आलेस बा। प्रीतम सर, माझा तुमच्यावर विश्वास होता आणि आज बी आहे। आजच्या टेस्ट नंतर तुम्ही निर्दोष सिद्ध व्हाल आणि मग प्रिया मॅडम सोबतचं तुमचं नातं परत सरळ होईल याची खात्री आहे मला। या मोनिकाच्या येण्याने ना घरात खूप खूप प्रॉब्लेम्स आलेत। आई दाखवत नाहीये पण तिला खूप त्रास होतोय। आजच्या टेस्ट नंतर जर प्रीतम निर्दोष सिद्ध झाला तर आई प्रीतमला पुन्हा एकदा घरात घेईल। सगळं नॉर्मल होईल। प्रीतम, मला माहिती आहे की या बाळाच्या येण्याने तुला अजिबात आनंद झाला नाहीये, कारण हे बाळ प्रियापासून तुला हवं होतं, पण ते माझ्यापासून होतं। पण सार बेबी, तुला आनंदाने याचा स्वीकार करायलाच हवा। मला माहिती आहे माझ्या येण्याने तुमच्या आयुष्यात खूप मोठं वादळ आलंय। तुझं आणि प्रियाचं नातं बिघडलंय, बट हे असं करायचं माझं अजिबात इंटेन्शन नव्हतं। मी तर खूप दूर निघून जाणार होते। तुझ्या आणि प्रियाच्या आयुष्यात मला यायचंच नव्हतं मुळात। माझ्या बाळाचं आणि माझं काय करायचं ते मी बघून घे। तुमच्या आयुष्यातून खूप दूर निघून जाईन मी, कायमची। आदित्य दादा, गाडी थांबवा। प्रिया, मी तुला सांगितलंय ना की तुला या घरातून कुठेही जाण्याची काही गरज नाहीये। आणि जर DNA टेस्ट रिपोर्ट्स मध्ये हे सिद्ध झालं की मोनिकाच्या पोटातलं बाळ प्रीतमचं आहे, तर मग मी कुठल्या अधिकाराने या घरात राहू? बघा, मला माहिती आहे की तुमचा माझ्यावर खूप जीव आहे आणि तुम्ही माझ्यावर कधीच अन्याय नाही होऊ देणार। आणि जर ते मूल प्रीतमचं असेल तर या घरात माझ्या जागी मोनिका हवी। प्रिया, आधी टेस्टचे रिझल्ट तर येऊ दे, मग आपण विचार करू। उगाच घाई गडबडीत कुठलाही निर्णय घेऊ नकोस। आणि एक लक्षात ठेव, तुझा निर्णय काहीही असला तरी मी तुझ्या सोबत आहे। तुम्ही प्रत्येक निर्णयात माझी साथ द्याल ना? प्रिया, तुला काय वाटतंय? तुझा निर्णय हे सगळं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे।
मला वचन द्या सर, DNA टेस्ट रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आले आणि ते बाळ जर प्रीतमचं असेल तर तुम्ही मला या घरात राहण्याचा आग्रह करणार नाही. मी जर हे घर सोडून निघून जाणार असेल तर तुम्ही मला अडवणार नाही. या आई, मला खात्री आहे की ही अशी वेळ येणार नाही. या मी इथे एका वेगळ्याच कामासाठी आले होते. उद्या गुरुजींनी आपल्या घरात एक पूजा करायला सांगितली आणि त्याच्या तयारीसाठी मला तुझी मदत लागणार आहे. करशील मला मदत? होय, तुम्हाला जी मदत लागेल ती मी करेन. शेवटी या घराचं हित माझ्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. मी जाते इथून. ओके, व्यवस्थित जाशील ना? का मी तुझ्यासाठी टॅक्सी बुक करून देऊ? होल्ड ऑन. मोनिका मॅडम, तुम्ही 2 जीवाचे आहात. तुम्ही आता तुमची आणि तुमच्या बाळाची बी काळजी घ्यायला पाहिजे. हां, सांभाळून जा. तुम्हाला तिकिटासाठी पैसे वगैरे लागतील ना? पारू, मी देतो पैसे. आणि तुला कुठे जायचं आहे मला लोकेशन सांग, म्हणजे मी तिथपर्यंत कॅब बुक करून देतो. सांग मला. लोकेशन सांगतेस ना? मोनिका मॅडम, जात आहे ना? हा, हो. पारू, पारू, अगं माझ्या पोटात खूप दुखतंय. मोनिका, राहू दे. मी अशी तुझी तब्येत बरी नाही आहे आणि प्रीतमला पण कळलं पाहिजे ना की बाळ नक्की त्याचंच आहे की नाही. त्यासाठीच चाललोय आपण. काय तुझ्यावरही अन्याय नको ना. टेस्ट करूच आहे आपण. पण आदित्य सर, कुठं जाणार आहोत आपण? तुम्हाला तर माहीतच आहे ना, तुम्हा दोघांना, देवी आईंना ओळखतात समजे. त्यामुळं वळकीच्या दवाखान्यात तर नाहीच जाता येणार. करेक्ट. पारू, इथे जवळच माझ्या ओळखीत एक लॅब आहे, आपण तिकडे जाऊन टेस्ट करू शकतो. नाही, म्हणजे मला असं वाटतंय की तिकडं जाण्यापेक्षा आपण दवाखान्यातच जाऊन डॉक्टर जे म्हणतील ना त्या प्रकारेच टेस्ट करायला पाहिजे. हो, मलाही असंच वाटतंय. अगं, तू टेन्शन घेऊ नकोस. तिकडून ही बातमी अजिबात लीक होणार नाही याची गॅरंटी मी देते. बर, मला ते लोकेशन सांग ना. हो,